तर मोठी जुईचे जिथे युवा अध्यक्ष काँग्रेस आयचे स्वतः आतिजी गावण यांची गाणी सर्वाधिक जास्त वाजलेली पाहायला मिळाली. दोघी जवळची आणि निकटवर्ती मित्र आहेत. चला सामन्याला सुरुवात होत असताना मला मिळते मोठी जुई. पहिला सामना जिंकलेला मला मिळाला या संघाने. 92 अद्यापचा बेस्ट आहे. विशाल शाह आणि टीमच्या माहितीसाठी सर्वाधिक जास्त धावा बनवणाऱ्या संघाला एक बाय आहे. एक बाई तुम्हाला मिळेल कारण 10 संघ खेळतात. महेश मांडवकरला आपण पाहतो गोलंदाजी मार्क वरती. महेश मांडवकर सामन्याला सुरुवात होत असताना मला मिळते आहे. महत्वाची मॅच एका बाजूला घणसोली तर एका बाजूला माहुल कोळीवाडा. सामन्याला सुरुवात कोळी बांधव. पहिला बॉल महेश मांडवकर वरती हल्ला. विशाल शहाच्या बॅटमधून षटकार. पहिल्याच बॉलवरती लांब लचक उत्तुंग षटकार आलेला पाहायला मिळालाय. विशाल शहाच्या बॅटमधून ठाणे जिल्हा प्रीमियर लीग, ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग मध्ये बाईक त्याने जिंकली. अनेक स्पर्धा सातत्याने गाजवल्या. सँडी एसपी रायगड टीम, उमर 11, अगदी अनेक संघांना त्याने क्रिकेट खेळलेलं आहे. खुल्या गटात क्रिकेट दर्जेदार खेळत असताना तो पाहायला मिळतो. असा खेळाडू षटकार आलाय. लहान लचक षटकार बाला मिळाला महेश मांडवकरच्या अगेन्स्ट. माहुल कोळीवाडाचा सर्वाधिक मोठा उत्सव माहुल फेस्टिवल दोही पार पडताना पाहायला मिळतो. माहुल गावामध्ये आपण नेहमी अनेक ग्रुप माहुल गावामध्ये पाहायला मिळाल्यात. परंतु यावेळेचा बॉल इथे फेकीसवर झाली आहे. 3 धावा कंप्लीट झाल्यात. 3 धावा येत असताना पाहायला मिळाल्यात. यास माहुल कोळी गाववाड्याने पंच दिले हेमंत कोळी. याच गावाने दिलेले आहेत. 6 बॉल 6 षटकार त्यांनी ठोकलेले आहेत. माहुल कोळीवाडाने एक सर्वाधिक वजनदार असा संघ मालक दिला अमित कोळी. माहुल कोळीवाडाने खूप काय दिलेलं आहे. मंगेश वैती दिलेला आहे. सचिन काटकर माहुललाच बिलॉंग करतो. अंबापाडाला तोही दिला. कल्पेश सारखा खेळाडू दिला. बंड्या बॉईज मध्ये गेले अनेक वर्ष खेळणारा कल्पेश माहुलकर अर्थात कडक आज पुन्हा एकदा तो पाहायला मिळतो आहे. यावेळेचा बॉल उजव्याशीच्या बाहेर होता. स्क्वेअर ड्राईव्ह केलाय. डीप मध्ये प्रोडक्शन ठेवण्यात आलंय. निखिल मडवी सिंगलने इथे स्वतःचा अकाउंट ओपन करतो. धापलकावरती धाबा. एकंदरीत 10 धाबा धापलकावरती बनलेले पाहायला मिळाल्यात. कल्पेश माहुलकरचे लेदर बॉल क्रिकेट चांगल्या पद्धतीचं पाहायला मिळालं. अनेक वर्ष क्रिकेटवरती निर्विवाद असं वर्चस्व कडकने गाजवलेलं आहे. परंतु संचित टकले आज त्यांना आपण पंचांच्या भूमिकेमध्ये पाहत आहोत. पुढचा बॉल गोलंदाज आडवा बॅटने ऑन साइडला स्लॉक स्वीप. लॅप शॉट. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. विशाल शहाच्या बॅटमधून विशाल स्ट्रोक षटकार. एका गोलंदाजाला आई बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न यष्टीरक्षकाचा भेद घेत असताना मला मिळतोय. विनायकजी अपरास यांच्या जवळचा असा खेळाडू आहे विशाल शहा. घणसोलीला बिलॉंग करणारा हा खेळाडू सातत्याने क्रिकेट चांगल्या दर्जाचा खेळत असताना मला मिळतो. घणसोलीकरी यंदाच्या हंगामामध्ये जास्तीच्या स्पर्धा खेळत असताना आपण पाहिलात. यावेळेचा बॉल उजव्याशीच्या बाहेर होता. थेट यष्टीरक्षकाचा भेद घेईल. व्हाईट बॉल साठी DRS तुमच्याकडे अवेलेबल नाहीये. हा आला डॉट बॉल. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावलकावरती धावा बनलेल्या आहेत. त्या एकंदरीत 16 विदाउट लॉस बॅटिंग करत असताना संघ बाजाराई मनोहर घणसोली या टीमची धावसंख्या आहे 16-0.
या स्पर्धेमध्ये अद्यापच्या 5 अर्धशतक आलेले आहेत. 73 बेस्ट आहे परेश ठाकूरचा. 14 बॉल 73, 17 बॉल 70 जितेश राऊतने बनवल्यात. 58 18 बॉल मध्ये आल्यात सार्थक गरजच्या बॅटमधून. 14 बॉल 54 प्रथमेश मात्रेच्या बॅटमधून पाहायला मिळाल्यात. 11 बॉल 51 देखील परेश ठाकूर. यावेळेचा बॉल गोलंदाजी मार्क वरती. इथून मात्र आपण पाहतो फेरबदल होत असताना कल्पेश माहुलकर कडक आलाय. कडकची गोलंदाजी नेहमी धारदार पाहायला मिळाली. फ्रंट लाईन गोलंदाज म्हणून आपण त्याला पाहतो. कडक हे त्याचं पेट नेम आहे. यावेळेचा बॉल यावेळेला उजव्या यष्टीच्या बाहेर पाहायला मिळतोय. कदाचित अनुमान आपण वर्तवूयात कडकची बॅटिंग त्यावेळेला कडक होती आणि म्हणून त्याचं पेट नेम कडक पडलेलं असावं. धाफलकावरती धावा जिथे मात्र आपण पाहिल्या तर 16 आहेत. आबाल उजव्या यष्टीच्या बाहेरचा पाहायला मिळाला. अवांतर धाव आहे. तर अनेक वर्षाचा दांडगा अनुभव त्याच्याकडे आहे. एक किस्सा असाही आहे की तो इमारतीवरून एकदा पडला होता आणि तसाचा तसा उभा राहिला. त्यामुळेही त्याचं नाव कडक असावं. अनेक किस्से त्याच्याही आयुष्यामधले घडलेले आहेत. मंगेश वैती. यावेळेचा बॉल ऑन साइडला हवेच्या विरोधात टोकलाय. निखिल मडवीच्या बटपून येतोय षटकार. येतोय ऑन साइडला. बामण डोंगरीकरांनी केलंय तर केलंय काय. सर्वाधिक मोठा कारनामा या स्पर्धेतला आतापर्यंत तो बामण डोंगरीकरांनीच केलाय. यावेळेचा बॉल देखील ऑन साइडला खेळला. डीप मिड विकेट तैनात आहे. क्षेत्ररक्षक बिगानी येईल. सिंगल आलेली आहे. एकेरी धाव येत असताना मला मिळतंय. हेमंत कोळी यांचा वारसा पुढे नेण्याचं कामकाज दक्ष कोळी करतात. संघाच्या धावसंख्येमध्ये एकेरीने भर पडली आहे. 24 धावा धावलकावरती बनलेल्या मला मिळाल्यात. 24 ऑन दी बोर्ड. रन्स तितक्याशा इथे आलेल्या पाला मिळाल्यात. भागीदारी रचावी लागेल. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना मला मिळतोय. कल्पेशचा हा बॉल फटका सुरेखरित्या केलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. षटकार आलाय. बॅकफुटला फ्रंट फुटला निष्णात आहे खेळाडू. पहा लोकनेते दिबा पाटील सांस्कृतिक भवन मंगल कार्यालयावरून काही प्रेक्षकी सामन्याचा आस्वाद घेतात. तुम्ही स्वतःची काळजी घ्या. पुढचा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. हा बॉल दिशाहीन आहे. कडकला पुन्हा एकदा टाकावा लागेल. व्हाईट बॉल येत असताना मला मिळतोय. 24 इव्हेंट्स चांगलं कामकाज करते. कॅमेरामन याही गोष्टी कव्हर करतील की सामना कुठून पाहिला जातोय. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज सज्ज होत असताना मला मिळेल. पुढचा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. गॅप मध्ये चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार. बामण डोंगरीकर आता जासईकरांची मदत घ्यावीच लागणार आहे. आता मेहनत करू नका चिकू. आता जासईवाल्यांची मदत घ्यावीच लागेल तुम्हाला. एखाद्या डंपरला रशी बांधूनच बाहेर निघेल गाडी. आता जास्तीची मेहनत करू नका नाहीतर गाडी तिथेच ठेवावी लागेल.
स्कोर कार्डवरती धावा तुम्ही पाहत आहात जिथे 35 बनलेले आहेत. 35 ऑन दी बोर्ड. हर्षित कोळी याला गोलंदाजी मार्क वरती षटक क्रमांक 3 मध्ये हर्षित कोळीला आपण पाहत आहोत. लोअर फुलटोज आहे, फटका फसला चेंड हवेमध्ये. मंगेश वैती पोहोचू शकलेला नाही आहे. सिंगल मिळेल. केवळ एकेरी धाव येत असताना मला मिळते आहे. डिसिजन रिव्ह्यू सिस्टीम पंचांनी हा निर्णय घेतलेला आहे. वेबसाईट पाहिली जाईल. साईश मात्रे आम्ही आपलं लक्ष वेधतो आहोत. साईश मात्रे डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा वापर इथून करण्यात येत असताना मला मिळतो आहे. निर्णय प्रलंबित आहे. वेबसाईट पाहिली जाईल. बॉल एक्झॅक्टली किती वरती आला होता. हा नो बॉल आहे. नो बॉल. संचित टकले यांचा निर्णय योग्य म्हणावा लागेल की आपल्याकडे DRS आपल्याकडे कॅमेरा आहेत त्याची मदत घ्यायला हवी. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज ओव्हर द विकेटने. फ्री हिटचा बॉल आहे. खुला टाकला होता उजव्या बाहेर. वाईड यॉर्कर. सिंगल मिळेल. स्क्वेअर ड्राईव्ह चांगली झाली आहे. दुहेरीचा प्रयत्न. दुसरी धाव वेगाने कंप्लीट होत असताना मला मिळाल्यात. 2 धावा आलेल्या आहेत. जासईकरांची मदत हवी आहे तर जासईकर मागे राहत नाहीत. पहा संपूर्ण जासईकर गेलेला. भावेश गेला म्हणजे काम निश्चित होणार. आदित्याने आर्यनी पोचलाय. पुढचा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. इथे शरीरावरती चेंडू आढळलेला आहे. रन्स थांबवण्याकडे कल पाहायला मिळतोय. सध्याच्या घडीला चांगली गोलंदाजी होत असताना आपण पाहत आहोत. धावफलकावरती धावा एकंदरीत बनलेल्या त्या 39. 39 ऑन दी बोर्ड. यावेळेचा बॉल देखील बॅटच्या आउटसाइड एज घेतली. डीप मध्ये प्रोडक्शन ठेवण्यात आलं. विशाल शहा सिंगल कंप्लीट केली. दुहेरीसाठी पलटला. सेकंड रन. ही जोखीम भरी होती. रिस्की रन होती. रिस्क घेतली की तोटा होतो परंतु जो रिस्क घेतो तोच मोठा होतो. रिस्क घेतली गेली आहे. संघाची धावसंख्या एकंदरीत 41 धावा धावफलकावरती बनलेल्या आहेत. 41 ऑन दी बोर्ड. पुढचा चेंडू. यावेळेचा बॉल देखील उंच चाललाय. विशाल शाह चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. टोटल धावा धावफलकावरती 3 षटकां. तिसरं षटक प्रगती पदावरती असताना 47 बनलेले आहेत. साईश मात्रे, संयम मात्रे, राज ठाकूर, तन्मय ठाकूर, कुशल गरद, आदित्य गरद, राज गरद आहे. अगदी त्याच वेळेला पवन राठोड असतील. अगदी त्याच वेळेला विराज असेल, हिमेश असेल, नितेश असेल. आज मला वाटतं सर्वच पोहोचले आहेत बामणडोंगरीची मदत करण्यासाठी. जवळपास सर्वच जण त्या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. बामणडोंगरी आपल्या जवळचं गाव आहे. तेजस मात्रे आणि त्याची संपूर्ण टीम आपल्या जवळची आहे. धावफलकावरती धावा 48.
48 ऑन दी बोर्ड. पुढचा चेंडू यावेळेला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, यावेळेला चांगली गोलंदाजी म्हणता येईल. तो सुवर्ण मध्ये सापडला, लय मिळाली आहे. गोलंदाजाला लय सापडली ना की प्रतिस्पर्ध्याची भय वाटत नाही. महेश मांडवकरने पहिले षटक हाताळलं, धावा आल्या 16. दुसऱ्या षटकामध्ये कडकने 19 धावा खर्च केला. तिसरे षटक हर्षित कोळी. यावेळेचा बॉल बॅटमधून टक्करून साऊंड, बॉल आउट ऑफ द ग्राउंड, षटकार. चोपन्न धावा धावफलकावरती येते षटकाराच्या मदतीने. 3 षटकांचा खेळ संपला आहे. धावा वेगाने येत असताना मला मिळाल्यात. अब्दुलजी शेख स्वतः त्या ठिकाणी उपस्थित झाले. झक्कास लस्सीचे मालक ते देखील स्वतः उपस्थित होत आहेत. संघर्ष करावा लागतोय मैदानाच्या आतमध्ये आणि मैदानाच्या बाहेरही. 54 धावा धावफलकावरती बनलेल्या आहेत. आर्यन घाणेकर आलाय गोलंदाजी मार्क वरती. आर्यन घाणेकरला आपण पाहतो शेवटचा आणि अंतिम षटक आहे. 54 बनलेले आहेत. विशाल शहाची बॅटिंग एकंदरीत आपण पाहिलं तर त्याच्या बॅटमधून 7 षटकार आलेले आहेत. यावेळेचा बॉल ऑन साईडला फाईन लेगला टार्गेट केलंय आणि निखिल मडवीच्या बॅटमधून येतोय षटकार. पुढचा चेंडू उजव्या शीच्या बाहेरचा बॉल वेगाने टाकलेलं बल मिळाला. अवांतर धाव येत असताना बल मिळते. 61 धावा धावफलकावरती आहेत. अब्दुल चाचा कमाल की बात. अब्दुल चाचा गेले आणि म्हणून गाडी बाहेर आली. हाही चेंडू लोअर फुलटोस मिस्क्यूट पाहायला मिळालाय. महेश मांडवकर वेगाने चेंडूवरती येतोय. सिंगल आली धावफलकावरती. धावा 62 बनलेल्या. विशाल शहाची बॅटिंग चालू आहे. 13 चेंडू 41 धावा. आज 2 अर्धशतक, काल 3 अर्धशतक आणि चौथं अर्ध जिथून मात्र आपण पाहिलं तर एकंदरीत 6वं येते की काय, आजच्या दिवसातलं 3रं पाला मिळते की काय, त्याची चर्चा चालू आहे. शिवप्रेमी अब्दुलजी शेख अर्थात अब्दुल चाचा झक्कास लस्सी. अब्दुल चाचा है तो सब मुमकिन है. यावेळेचा बॉल विशाल शहाचा फटका अगदी 440 देईल गोलंदाजाला झटका. चेंडू सीमारेषेच्या बाहेर आणखीन एक चटका, षटकार. चौदा बॉल 47 धाव संख्येवरती विशाल शहा नॉट आउट आहे. ही वादळ मैदानाच्या आतमध्ये रोखणार कोण, ज्या रीतीने खेळ चालू आहे. कुशल घरत गेले म्हणून हा काम झालं असं म्हणावं लागेल. नाही, कुशल घरत यांनीच ते वाहन बाजूला केलेलं आहे. चाचा यांचं नाव आपण जाणीवपूर्वक घेतलं. बॉलची मागणी करण्यात येते. बॉल चॉईस नाही आहे त्याच्याकडे, मी लक्ष वेधेन. एकच बॉल चॉईस आहे तुम्हाला. या पुढे जेवढे चेंडू दिले जातील त्याच्यावरच खेळायचं आहे. बॉल बदली होणार नाही. धावफलकावरती रन्स आहेत 68 धावा 68. आणखीन एक फटका ऑन साईडला गॅप मध्ये चाललाय की काय, क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. सिंगल मिळाली, दुहेरीचा प्रयत्न झालाय. दुसरी धाव देखील कंप्लीट झाली आणि दुहेरीच्या मदतीने 49 धावा विशाल शहा
पावसाळी रबर बॉल क्रिकेटची पहिली स्पर्धा तो खेळतोय आणि पहिल्या स्पर्धेमध्ये 49 रन नॉट आउट आहे. विशालचा खेळ हा नेहमी चांगल्या दर्जाचा पाहायला मिळालाय. 49 धावा त्याच्या बॅटमधून आल्या. संघाची धावसंख्या बनली आहे 70 धावा धावफलकावरती आहेत. सर्वाधिक जास्त धावा बनवणारा संघ आजच्या दिवसातला 92 धावा फुंडे संघाने बनवल्यात. बामणडोंगरी संघाने तिथे मात्र आपण पाहिलं तर 70 बनवलेलं पाहायला मिळालं. 69 बनवलेलं पाहायला मिळाल्यात. मुरुवाई विंधने या संघाने देखील 86 बनवल्या. हा उजव्या हस्तीच्या बाहेरचा बॉल होता. स्क्वेअर कट केलाय. अर्धशतक कंप्लीट होत आहे. आजच्या दिवसातलं तिसरं या स्पर्धेतलं 6वी हाफ सेंचुरी कंप्लीट केली विशाल शहाने. वेल प्लेड विशाल शहा. आणखीन एक हाफ सेंचुरी पावसाळी रबर बॉल क्रिकेटची पहिली त्यांनी यावर्षीच्या हंगामातली ठोकली आहे विशाल शहा. 16 चेंडू 51 धावा. काय बॅटिंग करतोय. संघाची धावसंख्या 72 बनली. शेवटच्या एका चेंडूचा खेळ बाकी राहिलाय. 72 बनलेले आहेत. चला टॉस साठी एका बाजूला संघ खेळेल तो अर्थात सिद्धार्थ 11 बामणडोंगरी आणि त्याच्या अगेन्स्ट ग्रीष्मा 11 मोठी जुई. यावेळेचा बॉल आडव्या बॅटने आडव्या हाताने घेतलं गोलंदाजाला आणि ठोकला षटकार. पूर्वार्धाचा खेळ संपतोय. धावफलकावरती धावा बनलेल्या आहेत. ते 78-79 टार्गेट आहे. नेक्स्ट मॅचचा टॉस होईल. सिद्धार्थ 11 जीवदानी स्पोर्ट्स बामणडोंगरी टीम कॅप्टन तेजस म्हात्रे टॉस साठी त्वरित या आणि अंकेश कामोटकर टॉस साठी त्वरित या. ग्रीष्मा 11 मोठी जुई. दोन बलाढ्य संघांदरम्यानची लढत पाहायला मिळेल. एका बाजूला मोठी जुई या उरण तालुक्यातील आणि रायगडामधील सर्वाधिक मोठं गाव मोठी जुई या संघाला एका बाजूला आपण पाहाल तर दुसऱ्या बाजूला बामणडोंगरी. गतवर्षी सातत्याने यावर्षीच टेनिस बॉल क्रिकेटमध्ये धुमाकूळ ज्या गावाने सातत्याने टेनिस क्रिकेटमध्ये घेतलेला पाहायला मिळाला. अनेक स्पर्धा संघाने जिंकलेल्या आपण पाहिल्यात. तेजस म्हात्रे आणि अंकेश कामोटकर आम्ही आपलं लक्ष वेधू. चला त्वरित या. पूर्वार्धामध्ये झंझावाती खेळ विशाल शहाने साकारलेला पाहायला मिळालाय. त्याच्या खेळीच्या दौऱ्यावरती 78 बनल्यात. 79चं टार्गेट आहे. उत्तरार्धाकडे आपण बोलूयात. काय घडणार काय बिघडणार या सेकंड इनिंग मध्ये. आवाजामध्ये बदल करूयात. विपुलजी पाटील सरांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचेल. कुठेही जाऊ नका. पाहत राहा ऐकत राहा. या स्पर्धेचा आनंद घेत राहा. धन्यवाद.
हे सरांचा आवाज ऐकलात. 78 धाबा झाल्या आणि 79 धाबांचा पाठलाग करावा लागणार आहे डिंगडॉंग माहुल कोलीवाडा टीमला. लगेच क्षेत्रक्षण लावून घ्या. आणखीन आपल्याला 4 मॅचेस खेळवायचे आहेत. सत्याऐंशीचा पाठलाग 79चा पाठलाग करायचा आहे आणि मैदानाच्या आतमध्ये बगीश वैती आणि त्याचसोबत महेश पांडावकर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. गोलंदाजी ट्रॅकवर अनुराग येताना पाहायला मिळेल. महत्वाची मॅच 6वा दशक पूर्वार्धामध्ये पाहायला मिळालं. एक मोठी मॅच, मोठं बॅटल, सर्वाधिक खरं तर महत्वाचा सामना, पहिल्या फेरीतील शेवटची मॅच सध्या आपण अनुभवतोय. आतापर्यंत 92 धाबांचा हाय स्कोर राहिला जीपी फुंडे संघाचा, जो आज वैशाली स्पोर्टच्या नावानं संघ खेळताना पाहायला मिळाला. पहिलाच बॉल अनुरागचा लॉगअप एरियामध्ये खेळत असताना आपण मंगेश पैतीला पाहता. सिंगल रन्सनं अकाउंट ओपन केलंय. 79 धाबांचा पाठलाग करायचा आहे. पावसाळी रबर बॉलची स्पर्धा पावसाला हळूहळू कुठेतरी सुरुवात होताना देखील पाहायला मिळाली. कुठेतरी हिरवगार गवत उगवताना पाहायला मिळते. त्याचवेळी पावसाळी रबर बॉलच्या स्पर्धेची देखील तेवढीच जास्त अनाउन्समेंट उरण तालुक्यामध्ये होताना पाहायला मिळाली. सर्वात मोठ्या स्पर्धा उरण तालुक्यामध्ये त्या देखील पावसाळी रबर बॉलच्या बाईक सकट स्पर्धा येताना पाहायला मिळाल्या आहेत. यावेळचा बॉल अगदी जास्त उंचीचा पाहायला मिळाला. पंचांचा इशारा इट्स अ नो बॉल, नोचा इशारा त्यांना पाहायला मिळतोय. त्याचवेळी लॉंग स्टॉपमध्ये चिन्ह निघून गेला. 1+1 अशा 2 धावा देखील पाहायला मिळाल्यात. धाव पडला, धावा लागले गेले, त्या 3 धावा पाहायला मिळतील. चला दोन्ही संघाचे संघनायकांचा विनंती आपण करूयात. सिद्धार्थ 11 जीवदानी बामणनगरी आणि त्यांच्या विरुद्ध ग्रीष्मा एंटरप्राइजेस मोठी जुई, दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती करतोय आपण लगेच या. क्रॉस बॅट फटका खेळण्याचा प्रयत्न, मिस्टामिक स्ट्रोक डीप मध्ये विशाल पाहायला मिळतात. चेंडू अडवला गेला. एकापेक्षा जास्त काहीच मिळणार नाहीये. अनुराग असा गोलंदाज आहे, चांगली गोलंदाजी तो देखील करतोय. एका कमी उंचीचा हा गोलंदाज, छोटा पॅकेट बडा धमाका आपण म्हणूयात. असे गोलंदाज नेहमी चर्चेचा विषय राहतात, ज्यामध्ये आपण कुणाल नाईकचा आवर्जून उल्लेख करूयात. आयुष कोंडिलकर ज्याने केलेली गोलंदाजी असेल, केतन मातीचा त्याने मिळवलेला विकेट असेल, असे गोलंदाज चर्चेचा विषय पाहायला मिळत असतात. यावेळचा बॉल अगदी खोलामध्ये टाकलाय. अतिशय चांगली गोलंदाजी, नन्ना मुन्ना जादूगार जणू काय गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतात. बरीचशी खेळाडूंची आपण चर्चा देखील केली. बरेचसे खेळाडू आज खेळताना देखील पाहायला मिळाले. ते देखील स्टार खेळाडू उद्याच्या दिवसामध्ये देखील बलाढ्य संघ एकमेकाच्या विरुद्ध खेळताना पाहायला मिळणार आहेत. त्याचवेळी झाशीची 2 संघ एकाच लॉटमध्ये खेळताना पाहायला मिळतील. झाशीचं क्रीडांगण आहे,
हुतात्मा मैदान झाशीमध्ये चालू असलेली एक रबर बॉलची स्पर्धा पाहायला मिळते. यावेळचा बॉल वेगानं जरूर टाकला आणि त्याचवेळी बीट करून जाणारा पाहायला मिळाला. गोलंदाजांचा बोलबाला पाहायला मिळतोय या विकेटवर. मागील जर काही मॅचची किंवा काही सामन्या पण पाहायला गेल्या तर फलंदाजांचा बोलबाला पाहायला मिळाला. षटकार चौकारांची भाषाच ते बोलत होते, पण क्रीडांगणामध्ये जसा गोलंदाज अनुराग आलाय त्यांना चांगली गोलंदाजी केली. त्यानं नो बॉल जरूर टाकला, पण एकही मोठा फटका त्याच्या विरोधात आतापर्यंत आला नाहीये. डॉट बॉलचं पर्सेंटेज त्यानं वाढवलंय. टप्पा त्याला चांगला मिळाला, वेग त्याच्याकडे प्रचंड आहे. एक असा गोलंदाज जो वेगाने येतो आणि खोलामध्ये चेंडू टाकत असतो आणि त्यासाठी चांगली गोलंदाजी करण्यासाठी हा गोलंदाज देखील ओळखला जातोय. सध्या आपण उरण तालुक्यातील नव्हे तर भारत देशातील ही पहिली रबर बॉलची स्पर्धा पाहत आहे, जी देखील 5 दिवसामध्ये पाहायला मिळते. खोलामध्ये बॉल टाकण्याचा प्रयत्न डीप एक्स्ट्रा कव्हरेज मध्ये चेंडू निघून गेला. सिंगल्स द रन्स इथून कंप्लीट येताना पाहायला मिळते. एकही धाव मिळाले, दुसरीचा प्रयत्न होत नाहीये. क्षेत्रक्षण थोडीशी खराब जरूर पाहायला मिळाले, पण बॅकअप चांगला. एकच धाव इथून मिळेल आणि आता धावसंख्या जाऊन पोहोचली ती 5च्या घरात. मंगेशकडे तो क्लास आहे, मंगेशकडे तो स्टँडर्ड आहे. अनेक साऱ्या स्पर्धेमध्ये एक यशस्वी असा कर्णधार मुंडेकडे पाहिलं जातं. आज डिंगडॉंग माहुल कोलीवाडा या नामाना संघ खेळताना पाहायला मिळतोय. फुलटॉस बॉल, मोठा फटका कन्वर्ट करायचा होता, पण यावेळी एलिव्हेशन कमी पाहायला मिळालं. बॅकवर्ड रिजन मध्ये चेंडू निघून गेला. पॉइंट क्षेत्र वेगाने येतोय. सिंगल रन्स इथून मिळालेले आणि त्या रिव्ह्यू घेतलाय नो बॉल करता. फेल्ड डिलिव्हरी आहे, त्यामुळे एकच धाव मिळेल. फेल्ड डिलिव्हरी पाहायला मिळाली. शेवटच्या बॉलवर सिंगल रन्स आले. पहिल्या षटकाचा इथे खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 6 धावा आपल्याला लागले गेल्यात. आपण पावसाळी रबर बॉलची पहिली स्पर्धा पाहताय, पण जसा 7 जून पासून आणखी एक मोठी स्पर्धा पाहायला मिळते राधे एंटरप्राइजेस चिरल्याच्या क्रीडांगणामध्ये. ती देखील मोठी स्पर्धा पाहायला मिळणार आहे, जिथे 8 तालुक्याचे संघ आहेत तथा 16 ग्रामीण संघ, त्यामध्ये 2 आयकॉन खेळताना पाहायला मिळतील. एक अंडर-25चा गट 8चा पाहायला मिळतोय, त्याचबरोबर 40+चा एक 8चा गट पाहायला मिळेल. तिथे देखील मालिकेसाठी तुम्ही स्कूटी पाहू शकता राधे एंटरप्राइजेसच्या क्रीडांगणामध्ये चिरल्याच्या मैदानामध्ये. याच खरं तर आठवड्यामध्ये 7 जून पासून आणखी 5 दिवस रबर बॉलची स्पर्धा पाहायला मिळते. मोठमोठ्या स्पर्धा अनाऊन्स होताना पाहायला मिळतील. मैत्री चषक देखील पाहायला मिळेल. चैतन्य पाटील आणि त्याचबरोबर करण मडवी यांच्या माध्यमातून मैत्री चषक. सतीश शेठ केणी पुरस्कृत निशान चषक दादरपाडा सर्वात मोठी धनादेशीची स्पर्धा रबर बॉलची आहे. चर्चा त्याची कानबूत चालू आहे, कुजबूज चालू आहे. कदाचित 1 लाख की 5 लाख अजूनही अनाऊन्स केली नाही, पण कदाचित 1 लाख तर निश्चित आहे. पण आणखी काही कदाचित बक्षिसामध्ये वाढ देखील पाहायला मिळेल. सर्वाधिक मोठी स्पर्धा उरण तालुक्यामध्ये निशांत 11 दादरपाडच्या क्रीडांगणामध्ये 5 लाखाची कदाचित रबर बॉलची स्पर्धा देखील पाहायला मिळेल. चला, टॉस उडवण्याकरता ग्रीष्मा एंटरप्राइज मोठी टीम कॅप्टन दीप आपण देखील या. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 6 धावा पाहायला मिळतात. मोठ्या फटक्यांपासून लांबच ठेवले, पण आता गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज विकी त्यांना पाहायला मिळतात. गोलंदाजी ट्रॅकवर पहिल्याच बॉलवर मंगेशच्या बॅट मधून लॉंग ऑफच्या डोक्यावर सीमा पार. आणखी एक षटकार. सरांना इन्व्हाइट करूयात की त्याच्या शुभास्ते आपण नाणेफेकीचा कॉल देखील करतोय. जास्तीचं असं क्रीडांगण आहे, संघर्षाची भूमी आहे आणि जे समालोचक जयजी भोसले सरांच्या शुभास्ते आपण नाणेफेकीचा कॉल देखील करतोय. ग्रीष्मा एंटरप्राइजेस मोठीजुई आणि त्यांच्या अगेन्स्ट सिद्धार्थ 11 जीवदानी बामणडुंगरी. महत्वाची मॅच पाहायला मिळते. रबर बॉलच्या स्पर्धेमध्ये एकमेकाच्या विरुद्ध खेळणारे संघ दुसऱ्या फेरीतील पहिला सामना पाहायला मिळणार आहे आणि त्याची नाणेफेकी केली जाते. यावेळचा बॉल क्लास पाहायला मिळाला. सहज इथे खेळलाय मिस्तामिक स्ट्रोक आहे. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून चेंडूला पाठवून दिलाय.
मंगेश मैतीच्या बॅट मधून आणखीन एक षटकार. सांगितलं ना गाववाले. षटकार पाहायला मिळाले. बॅक टू बॅक 2 षटकार. मागील षटकामध्ये एकही मोठा फटका आला नाहीये, पण जसा विकी गोलंदाजी ट्रॅकवर आलाय त्याच्या विरुद्ध मंगेश मैतीच्या बॅट मधून 2 षटकार पाहायला मिळालेत. श्रीनगर के वीर ISPL मध्ये कर्णधार तो पाहायला मिळाला. तथा साईश पात्रे याला स्विंग बॉल टाकण्यासाठी मार्गदर्शन मोलाचं राहिलं. याच खरं तर गावात येईल असा खेळाडू जो ISPL पर्यंत पोहोचला. नुसता ISPL पर्यंत पोहोचला नाही, त्यामागे संघर्ष देखील साईशचा फार मोठा आहे. साईश स्वतःचं काम सांभाळतो, स्वतःचं कुटुंब सांभाळतो, त्यासोबत ट्रॅव्हलिंग सांभाळतो. त्यानंतर क्रिकेट ग्रामीण पहिल्यांदा खेळतो आणि त्यानंतर तो ओपन कॅटेगरीसाठी खेळत असतो. सर्वाधिक खरं तर जास्त काळ गावदेवी गावठाणासाठी खेळणारा साईश मात्रे त्याचा देखील संघर्ष आम्ही पाहिला. असा एकमेव गोलंदाज ज्याने खरं तर गावदेवी गावठाणमध्ये पहिले षटक साईश मात्रे टाकायचा. त्या काळामध्ये मला आठवते सुधीर तांडील नंतर अभिजित ठाकूर बेगाने टाकायचा, पण त्यानंतर साईश मात्रे आला. साईश मात्रेने आपलं स्थान अजूनही तसंच ठेवलं. स्वतःला त्यांना फिट ठेवलं आणि क्रीडांगणामध्ये बऱ्याचशा बाईक असतील. त्यानंतर या क्रीडांगणामध्ये मिस्टर JPL जासी प्रीमियर लीगच्या सर्व पारितोषिक जिंकणारा साईश. तथा सध्याच्या क्रीडा उरण तालुक्यातील सर्वाधिक वेगवान गोलंदाज म्हणून साईशकडे देखील पाहिलं जात आहे. गोलंदाजी ट्रॅकवर विकी. आणखीन एक फटका सजवण्याचा प्रयत्न. मिस्टामिक स्ट्रोक लॉंग ऑफ द क्षेत्रक्ष वेगानं आला. नो मॅच लँड मध्ये चेंडू पाहायला मिळाला. त्याच्या आवाक्याच्या बाहेर होता आणि इथून सिंगलला डबल मध्ये रोटेशन केलं जातं. 2 धावा इथून जोडल्या गेल्यात आणि 2 धाब्यांशी संघ जाऊन पोहोचलाय. तो 20च्या घरात 20 धावा पाहायला मिळतात. रबर बॉलची स्पर्धा आणि आयोजकांचं मी विशेष कौतुक करेन की पहिल्यांदा बॅट्समनला एकच चेंडू ते तपासायला देतात. त्यानंतर कमिटी जो चेंडू देईल तो घेऊन खेळावा लागेल. माझ्या क्रिकेटच्या कारकिर्दीमध्ये गत वर्षामध्ये असा एक खेळाडू आला होता, केतन मात्रे याचं नाव होतं. त्याने 36 चेंडू तपासले होते रबर बॉलचे. 36 बॉल त्याने चॉईस केले आणि त्यानंतर तो मैदानाच्या आतमध्ये गेला होता. पण तशीच त्याने बॅटिंग देखील केली होती. नॉट आउट 75 धाबा त्याच्या बॅटमध्ये पाहायला मिळाल्या त्या. यावेळी बॉल अगदी कुठे पडला हे दाखवलं असं मंगेश देखील पाहायला मिळतात. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत नक्की येईल. आदित्य सर इट्स अ वाईट बॉल. वाईटचा इशारा इतर पाहायला मिळतोय. क्रीजच्या बाहेर जर पडला तर इट्स अ नो बॉल असेल. रबर बॉलची स्पर्धा तुम्ही खेळताय. 2 बाउन्सर तुम्ही टाकू शकताय. येणारी आणखी काही चेंडूचा खेळ बाकी आहे. सध्या 21 धाव पडल्यावर पाहायला मिळतात. 15 चेंडू आणि 58 धावांची आणखीन गरज आहे. 15 मध्ये 58. आणखीन एक फटका सहजरित्या फ्लिप केलाय. चेंडूला पाठवून दिला अगदी जासई गावामध्ये. मिळतील धावा 6. आणखीन एक षटकार. आदरणीय व्हीयू एंटरप्राइजचे प्रोप्रायटर उमेश घरे यांना आपण विनंती करतोय आपण देखील या मंचावर आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. तसा विकी दापोलकर यांचं देखील इथं आगमन पाहायला मिळतंय. एवन जोडी आहे. हा एक मराठी उद्योजक आणि अशी 2 खरं तर मित्र आज व्यवसाय क्षेत्रामध्ये देखील आपलं नाव उंच ज्यांनी केलं. यावेळचा बॉल बॅटला कदाचित ब्रश झाला असं वाटतं, पण लॉंग स्टॉप एरियामध्ये चेंडू निघून गेला. मिळा जाईल ही एकेरी धाव आणि एकेरी धावणी क्षेत्र संघ जाऊन पोहोचला. तो 28च्या घरात धावा होताना पाहायला मिळतात. मंगेशच्या बॅटपूल मोठे फटके येतात, पण चांगली साथ द्यावी लागेल ते अर्थातच महेश मांडवकरला. क्रीडांगणाच्या आतमध्ये सध्या गोलंदाजी करत असताना विकीला पाहतात. पहिल्या षटकामध्ये 6 झाल्यात, पण दुसऱ्या षटकामध्ये देखील मोठे फटके येताना पाहायला मिळालेत. समोरच्या दिशेने खेळलाय. लॉंग ऑनच्या डोक्यावर लॉंग अँड स्ट्रॉंग चेंडूला पाठवलंय रांजणपाडा प्लॉट मध्ये. मिळतील धावा 6. आणखीन एक षटकार. अरे दौलत या शोहरत दुआ दोगे तुम या कोई महल नया दो. यंग डायनामिक बिझनेसमॅन रायडू म्हात्रे यांचे इथं आगमन पाहायला मिळते. प्रीतम बियर शॉपीचे ओनर आहेत
आणि त्यांचं इथं आगमन पाहायला मिळतं. न्यू लुकनं ते आलेत मैदानाच्या आतमध्ये. 45 धावांची आणखीन गरज आहे. 12 बॉल आणि 45 धावांची गरज. बारा बॉल आणि 45 आणखीन धाबांची गरज. क्रीडांगणाच्या आतमध्ये मोठे फटके त्यांना पाहायला मिळाले. मंगेश वैती खेळतोय, ज्याच्या बॅटमधून पाहायला गेला तर आतापर्यंत 3 षटकार आलेत. महेश मांडवकरच्या बॅटमधून 1 षटकार पाहायला मिळाला. लेदर क्रिकेट आणि रबर बॉल यामध्ये साम्य आहे. तुम्हाला बॉल लवकर कलेक्ट करायला लागतो, लवकर बॅटचा फेस ओपन करायला लागतो. कधी कधी हे बॉल लवकर स्किट होतात, कधी कधी हे बॉल खाली देखील राहतात. बऱ्याचशा क्रीडांगणामध्ये हे नेहमी पाहायला मिळतात. आज कदाचित पाऊस नाहीये, पण सध्या क्रीडांगणाच्या आतमध्ये असा एक गोलंदाज देताना पाहायला मिळतोय. विशाल शहा जास्तीच्या क्रीडांगणामध्ये नाईट क्रिकेटची स्पर्धा खेळण्यासाठी देखील हा खेळाडू आला होता. तिथे देखील चांगली कामगिरी त्याची पाहायला मिळाली. आणि आता पुण्याच्या रबर बॉलच्या स्पर्धेमध्ये आपण विशाल शहाला पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवर तो आला. 12 बॉल 45 ची गरज असताना आणखीन एक फटका पाहायला मिळाला. मंगेश वैतीच्या बॅट मधून चेंडूला पाठवले सीमा पार, षटकार. षटकार आला. एका आयकॉनच्या विरुद्ध एक आयकॉन. ओल्ड इज गोल्ड. आणि आता सध्या जुनं तेच सोडणं मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. यावेळचा बॉल अगदी समोरून उडवलाय. हलकीशी उंची दृढी गाठली होती चेंडूनं आणि त्याच वेळी पाहायला गेला तर चेंडू थोडासा खाली देखील ठेवला. असे खेळाडू क्रीडांगणाच्या आतमध्ये खेळत असता पाहायला मिळतात. पहिला चेंडू थोडासा शरीराच्या दूर ठेवला तर लवकर बॅटच्या स्लॉट मध्ये आला. हा अगदी थोड्याशा पुढ्यामध्ये टाकला, त्याला थोडीशी उंची देखील दिली. डॉट बॉल त्यांना पाहायला मिळालाय. यावेळचा बॉल मिस टायमिंग स्ट्रोक महत्वाची. आता विकेट मिळेल का? यष्टीरक्षक आहे तैनात. ज्या खेळाडूच्या बॅट मधून मोठे फटके येतो ते संघाचा कॅप्टन आता मैदानाच्या बाहेर. पहिला हात लागलाय तो कोलीवाडा टीमला. महत्वाच्या विकेट देखील मिळवल्या. यष्टीरक्षक तिथे पाहायला मिळाले. विशाल मडवी तिथे पाहायला मिळाले होते, ज्यांनी हा झेल देखील टिपला. क्रीडांगणाच्या आतमध्ये याच विकेटची गरज देखील पाहायला मिळाली आणि ती विकेट येताना देखील पाहायला मिळते. क्रीडांगणाच्या आतमध्ये ज्या खेळाडूच्या बॅटमधून धावा होत होत्या आणि त्याला बाहेर येण्याचं काम केले ते विशाल शहानं. सामन्यामध्ये आता फेरबदल पाहायला मिळतो. येणारी 9 बॉल आणि 39 धावांची आणखीन गरज आहे. माहुल कोळीवाडा टीमचा अतिरिक्त खेळाडू इथपर्यंत पाठवा. चला मंगेश दादा. आशिष शेठ ठाकूर यांचे इथं आगमन पाहायला मिळतंय. मुन्ना या नावानं प्रसिद्ध आहेत, पण त्याचबरोबर स्मायरा 11 दिघोडी या नावानं अनेक वेळा जेव्हा संघ खेळतो तेव्हा त्या संघाचे संघ मालक आशिष ठाकूर यांचे इथं आगमन पाहायला मिळतंय. गेटवे टर्मिनल ऑफ इंडिया याचे एक यशस्वी कर्मचारी आहेत आणि तथा क्रिकेट त्याच्या नसानसामध्ये आहेत. भूमिका स्पोर्ट चिर्ले संघ असेल किंवा दिघोडे संघ असेल, सुनील माहुलकर उर्फ पोलाड क्रीडांगणाच्या आतमध्ये आलाय. सुनील आता आपण खेळताना पाहताय. हा फटका चांगलाच पाहायला मिळाला. नावाप्रमाणेच पोलाड जसा आलाय, पोलाड चेंडूला पाठवले सीमा पार. लॉंग ऑनच्या डोक्यावरून षटकार.
सामन्याचं पुन्हा एकदा चित्र, पुन्हा एकदा तेच स्कोर पाहायला मिळतो. 7 चेंडू आणि आता 33 धावांची गरज. मागील सामन्यामध्ये 7 मध्ये 39 पाहिजे होत्या. 3 बॉलला 4 षटकारी त्याला पाहिलेत. 6 बॉलला 36 धावाची होतील असं वाटत होतं कल्पेश शेठ, पण 1 बॉल 2 धावांची गरज असताना एका धावेनं मॅच पराभूत व्हावी लागली होती. त्यामुळे आता क्रीडांगणाच्या आतमध्ये 7 बॉल 33ची गरज. आणखीन एक फटका पोलादच्या बॅट मधून मनगटी ताकद पाहायला मिळाली. लॉंग ऑफच्या डोक्यावर सुनीलच्या बॅट मधून चेंडूला पाठवलाय. मिळतील लांबा 4. आला यावेळी चौकार. सध्या मैदानाच्या आतमध्ये चौकार पाहायला मिळाला. आता येणारे 6 बॉल 29ची गरज आहे. ही स्पर्धा एवढी लोकप्रिय झाल्या. आज बाळू विजय कोळी हे रत्नागिरीहून ही मॅच एन्जॉय करण्यासाठी आलेत. ही स्पर्धा एवढी लोकप्रिय पाहायला मिळते. सन्माननीय बाळू विजय कोळी ही स्पर्धा रत्नागिरीहून इथे पाहण्यासाठी आले. त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूयात. 6 बॉल आणि 29 धावांची आणखीन गरज आहे. या क्रीडांगणामध्ये जे सर पाहायला गेलात ना, तर या क्रीडांगणानंच मला समावेशक देखील बनवलंय. पण या क्रीडांगणामध्ये असे देखील आम्ही विक्रम पाहिलेत. वाकळण संघाला पराभूत करणारा बेलदारवाडा संघ इथे चॅम्पियन झाला होता. न्यूयॉर्क स्टार नाईट क्रिकेट ही स्पर्धा होती. जयेश सर त्यांचा खेळ आवडला आयोजन कमिटीला. अगदी 16,000 एंट्री फी त्यांची माफ करण्यात आली आणि पुढल्या वर्षामध्ये देखील त्यांना फ्री ऑफ कॉस्ट खेळवलं होतं. याच मैदानामध्ये पवन केलेसाठी सर्वाधिक जास्त गर्दी या क्रीडांगणात पाहिलंय. या क्रीडांगणात मी कॉमेंट्रीला असताना एकाच इनिंग मध्ये 2 फिफ्ट्या पाहिल्यात. एकाच इनिंग मध्ये 2 फिफ्ट्या नावा संघानं ठोकल्या होत्या. 2 अर्धशतक पाहायला मिळाले. या क्रीडांगणामध्ये मी नेहमी उल्लेख केला तो मगाशी देखील त्याचा देखील आपण उल्लेख करूयात. ज्या खेळाडूला लॉन्च केलं रायगड जिल्ह्यामध्ये तथा आपण म्हणूयात पनवेल तालुक्यामध्ये, उरण तालुक्यामध्ये असे कल्पेश शेठ पाटील आलेत. आणि कल्पेश शेठ पाटील ठाऊक आहे प्रवीण घरत जेव्हा खरं तर खेळत नसेल किंवा प्रवीण घरतच्या बॅटला बॉल लागत नसेल ना काळुंद्रे संघाला सर्वात जास्त मागणी आणि सर्वात जास्त कल्पेश शेठ पाटील यांनी पुढे आणलंय. या मैदानामध्ये जेव्हा प्रवीण घरत आला, प्रवीण घरतच्या बॅटमधून अर्धशतकच. जिथे प्रवीण घरतची बॅट चालली नाही, झाशीच्या क्रीडांगणामध्ये प्रवीण आला आणि प्रवीणनं अर्धशतक ठोकलं नाही असा दिवस नाही. त्यामुळं रायगडचा रॉस टेलर किंवा काळुंद्याचा प्रवीण त्यासाठी लकी मैदान आहे. याच क्रीडांगणामध्ये असे विक्रम देखील पाहायला मिळाले. हा बॉल हलक्यात आणि खेळण्याचा प्रयत्न देखील पाहायला मिळतोय, पण आता धाबा येताना पाहायला मिळत नाहीये. थोडीशी चेंडू खाली ठेवण्याचा प्रयत्न गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज करताना पाहायला मिळतात. विनीत याच क्रीडांगणामध्ये रायगडचा क्रिस गेल समर्थकडून देखील 100 धाबा ठोकल्यात. याच क्रीडांगणामध्ये केदारनं 6 बॉलमध्ये 7 चौकार देखील ठोकलेत. 27 धावांची आणखीन गरज आहे विशाल. हा फटका जरूर चांगला पाहायला मिळाला. ताकद देखील चांगली पाहायला मिळते. कॉम्बॉक्स वरतून चेंडूला पाठवले सीमा रेषा पलीकडे. मिळतील धाबा 6. षटकार. पाहायला मिळाल्यात. 3 बॉल आणि 21 धावांची आणखीन गरज. आणखीन एक फटका सजवलाय सीमा रेषा पलीकडे. चेंडूला पाठवले लांबच लांब. आणखीन एक षटकार. केला की उरण तालुक्यामध्ये दिवसावणाऱ्या स्पर्धेमध्ये न्यू यंगस्टर जासईनच पहिल्यांदा बाईक आणली आणि पुन्हा एकदा पावसाळी रबर बॉलच्या स्पर्धेमध्ये देखील जासई गावानंच बाईक आणले. 2 बॉल 15ची मॅच. हा बॉल आता वाईट पाहायला मिळेल. येणारी आता 2 बॉल 14ची मॅच. रबर बॉलची स्पर्धा. एका बॉलमध्ये गेल्या वर्षी 13 धावा होताना देखील आम्ही पाहिल्यात रबर बॉलच्या स्पर्धेमध्ये. एका बॉलमध्ये 19 धावा होताना आम्ही पाहिल्यात रबर बॉलच्या स्पर्धेमध्ये. त्यामुळे ते या क्रीडांगणामध्ये नितीन असा एक गोलंदाज ज्यानं 2 बॉलमध्ये 27 धावा देखील दिल्यात. आणखीन एक वाईट बॉल आला. 2 बॉल 13. मी त्यामुळेच म्हणालो रबर बॉलची स्पर्धा. नितीन देखील ही मॅच एन्जॉय करतो, त्याला देखील आठवतंय 2 बॉलमध्ये त्याने देखील 27 दिल्यात. तो देखील महागडा गोलंदाज ठरला. पाहूया या मॅच मध्ये आता येणारी 2 बॉल 13ची मॅच अजून काही पाहायला मिळेल का.
यावेळचा बॉल क्रॉस बॅटने खेळला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात आणि आता चेंडू अडवलाय त्यामुळे फक्त एकच धाव मिळेल. शेवटचा आता एक बॉल आणि आता सामना जिंकण्यासाठी 12 धाबांची गरज. एका बॉल मध्ये 12 धाबांची गरज आहे. क्रीडांगणाच्या अवतीभोवती आता प्रेक्षकांची गर्दी देखील वाढू लागले. प्रेक्षकांचं आवडीचं मैदान जास्तीच क्रीडांगण आहे आणि यावेळचा बॉल आणखीन एक वाईट बॉल पाहायला मिळतोय. कदाचित षटकार आला असता मागील चेंडूवर तर शेवटच्या बॉलवर आता 6 धाबा पाहायला मिळाल्या असत्या. हा बॉल थोडासा खाली ठेवण्याचा प्रयत्न आणखीन एक वाईट बॉल आलाय त्यामुळे अजून सामना फिनिश झालाच नाहीये. गेल्या वर्षी दीपू माली जो खेळाडू त्यानं पनवेलच्या क्रीडांगणामध्ये 6 बॉल मध्ये 41 धाबा देखील काढल्या आहेत. एक चेंडू आणि आणखीन 10 धाबांची गरज. फटका पाहायला मिळालाय अवघ्या 4 धाबेनं हारलाय डिंगडॉंग माहुल कोलीवाडा संघ. शेवटच्या बॉल पर्यंत मॅच रंगली गेली. पोलाच्या बॅटने षटकार पाहायला मिळाला पण आता सामना 4 धाबेनं हारलाय. हार्ड लक डिंगडॉंग माहुल कोलीवाडा आणि सामना जिंकलाय बाजार अली मनोहर घनसोली टीमनं. कॉंग्रॅच्युलेशन विशाल शाह अँड टीम. चांगला असा तुमचा खेळ पाहायला मिळाला. असा खेळाडू आज मैदानाच्या आतमध्ये आलाय जो सर्वाधिक जास्त ज्या खेळाडूला मागणी असते सर्वाधिक जास्त तो खरं तर व्यावसायिक क्रिकेट खेळतो असा विशाल शहा आज क्रीडांगणाच्या आतमध्ये पाहायला मिळाला आणि त्याला आपण वेळ देतोय मॅन ऑफ द मॅच ज्याच्या बॅट मधून या स्पर्धेतील 6वं अर्धशतक पाहायला मिळालंय. 17 बॉल 57 धाबा ठोकणारा विशाल शहा ठरलाय मॅन ऑफ द मॅच.